स्वामी समर्थ. मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आज आपण कुठे चाललेलो आहोत हे तुम्हाला मी सांगते. तर आपण निघालेलो आहोत सर्पोद्यान जे आहे कात्रजचं तिकडे जाण्यासाठी. कारण लास्ट टाईमच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण प्लॅन केला होता आणि नेमकं बुधवार असल्यामुळे ते बंद होतं. त्याच्यामुळे तिथे जाणे काही शक्य झालं नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं आता जावं. तर आता आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहोत. इथे वरती टेरेस पार्किंग आहे बघा. इतकं मोठं पार्किंग आहे. पे अँड पार्क आहे हे. तर चला परी परी बाहेरच अशी मोठी चौपाटी आहे आणि आता आपण येऊन पोचलेलो आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय. तर हे कात्रज येथे आहे हे सर्वांना माहीतच असेल. तर आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या प्रकारचे प्राणी आम्ही पाहिले, पण साप बघायची काही इच्छा होत नव्हती बघा. कोणत्या प्रकारचे साप होते तर तिथे त्यांनी सगळी माहिती लावलेली आहे. आणि हे बघा, जर तुम्हाला स्नेकमध्ये असं फोटोशूट करायचं असेल तर ते सुद्धा तिथे अवेलेबल आहे. आणि हा मोठा अजगर. सगळे जात आहेत म्हणून आम्ही सुद्धा इथे या रूममध्ये गेलो. पण आतमध्ये खरं सांगायचं तर काही असं बघण्यासारखं नव्हतं. फक्त पोस्टर आणि फोटोज एवढंच होतं. पण गर्दी मात्र तुम्ही बघितलीत ना, तर आतमध्ये शूट घेण्यासारखंही काहीच नव्हतं. त्याच्यामुळे काही शूट घेतलेलं नाही आहे. आणि हे बाहेर आल्यानंतर इतके छान हे कासव पाण्यामध्ये मस्त तरंगत आहेत बघा. त्यानंतर आम्ही गेलो या सर्पोद्यानमधला सगळ्यात मोठा जो अजगर आहे तो पाहण्यासाठी. आणि तो एक स्टेप असा वरती चढतच होता. तर बघा आता तो इतका लांब आणि इतका जाड आहे की आपल्या एका कॅमेऱ्यामध्ये तो बसतच नव्हता. आणि त्याची संपूर्ण माहिती इकडे त्यांनी व्यवस्थित दिलेली आहे. आता तुम्हाला असं वाटेल हे सगळं गार्डनच आहे, तर नाही, ही सगळी जलपर्णी आहे. आणि समोर दिसतो तो आपला भारताचा झेंडा. आणि आता आम्ही इकडे आलेलो होतो मोर पाहण्यासाठी. तर इथे तुम्हाला दिसतोय का मोर? बघा बरं, आम्हाला तर दिसला एकच होता आणि एकाला एवढं बघण्यासाठी गर्दी केलेली होती लोकांनी. तर तो फायनली दिसलेला आहे. आणि आता चला इथून आपण पुढे बाकीचे प्राणी बघण्यासाठी जाणार आहोत. आता काऊचं वॉकिंग तुम्ही बघू शकता. दोघांच्याही हाताला धरून तिला, म्हणजे सगळे जसे चालत होते तसं तिलाही चालायचं होतं. उचलून घ्यायचं नाही असं तिचा हट्ट होता. फक्त चालत ती इतकं चालली आणि भरपूर दमली होती संध्याकाळी. तर चालत आम्ही सुद्धा दमलोच होतो म्हणायला लागेल. कारण ही सगळी गर्दी आता तुम्ही जी बघताय ती फक्त हत्ती पाहण्यासाठी होती. म्हणजे तुला नाही बघायचंय है ना? कुठे मावशी गेले तिकडे गेलं नाही त्यालाच बघतो. चला आलाय आता हाय कर हाय कर हाय. हो हो दिसतंय. पिलाच बाबू देख हाथी तो यहाँ से हाथी दिखाई दे रहा है. बघितलं बाबा एकदाचा हत्ती. चला आता खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही थोडा वेळ बसलो. पण जेवढी गर्दी पुढच्या बाजूला तुम्हाला दिसते तेवढीच गर्दी मागे सुद्धा होती. मग थोडा वेळ बसून आम्ही सुद्धा चालायला लागलो. तर मंडळी,
हत्ती पाहून झाल्यानंतर सगळ्यांची पावलं निघाली ती घरी जाण्यासाठी, कारण एकमेव जे पॉईंट होता तो हत्तीचा होता आणि तो इतक्या लांब ठेवलेला आहे की चालत चालत जाऊन माणूस दमून जातो अक्षरशः. आणि तो ठेवलेला पण अशा ठिकाणी आहे की एकदम पॅक बंद शेड केलेलं आहे आणि तो व्यवस्थित दिसत पण नाही आहे. पण चला असो, या गर्दीबरोबर आम्हीसुद्धा आता घरी जातो आणि आपला व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग भेटूयात अजून एक अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.